गणपती बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. स्कंद पुराणातील कथांवर आधारित. एकदा गणपती बाप्पा देवांच्या सभेकडे जाण्यास निघाले होते. ते बुद्धीचे दाता, विघ्नहर्ता, तेजस्वी आणि आकाराने मोठे होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती, डोळ्यांत ज्ञानाची चमक होती आणि मनात सर्व सृष्टीसाठी प्रेम होते. त्यांचे वाहन होते मूषकराज. मूषकराज आकाराने अतिशय लहान, पण अतिशय चपळ, निष्ठावान आणि धैर्यवान. गणपती बाप्पांसाठी बाह्यरूप कधीच महत्वाचे नव्हते. गुण, निष्ठा आणि समर्पण यांनाच ते श्रेष्ठ मानत. म्हणूनच त्यांनी मूषकराजासारख्या छोट्याशा प्राण्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले होते. बाप्पा मूषकराजावर बसून सभेकडे जात असताना हे दृश्य आकाशात असलेल्या रोहिणीपती चंद्राने पाहिले. चंद्र हा सौंदर्याचा प्रतीक मानला जातो. त्याचे रूप तेजस्वी, मनमोहक आणि शीतल होते. एवढे मोठे गणपती बाप्पा आणि इतक्या छोट्याशा मूषकावर बसलेले पाहून चंद्राला हा विरोधाभास खूप विचित्र वाटला. क्षणभर त्याच्या मनात गर्व निर्माण झाला आणि तो उपहासाने हसू लागला. चंद्राचे हसणे ऐकून मूषकराजाला फार लाज वाटली. माझ्यामुळे बाप्पांचा अपमान होत आहे, असे त्याला वाटले. लाज आणि भीतीमुळे त्याचे पाय थरथरू लागले. अचानक त्याचा तोल गेला. तो घसरून पडला आणि त्याच्यासोबत गणपती बाप्पाही जमिनीवर पडले. हे दृश्य पाहून गणपती बाप्पांना फार दुःख आणि राग दोन्ही आले. ते रागाने चंद्राकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातून तेज प्रकट झाले आणि त्यांनी कठोर स्वरात सांगितले, चंद्रा, तू माझा आणि माझ्या वाहनाचा अपमान केलास. रूपावरून न्याय करणे आणि थट्टा करणे हे अयोग्य आहे. म्हणून मी तुला शाप देतो. गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला. आजपासून तुझे तेज नष्ट होईल आणि तुझे तोंड काळे होईल. असा शाप देऊन गणपती बाप्पा देवांच्या सभेकडे निघून गेले. चंद्र हा सौंदर्याची खान मानला जातो. कवी, संत आणि रसिक सौंदर्याची उपमा नेहमी चंद्रालाच देतात. त्यामुळे असा शाप मिळाल्याने चंद्र फार व्यथित झाला. त्याचे तेज कमी झाले, आत्मविश्वास ढासळला आणि त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली. तो मनापासून पश्चात्ताप करू लागला. मी गर्व केला, मी उपहास केला, ही माझी मोठी चूक झाली, असे त्याला वाटू लागले. आपली चूक सुधारण्यासाठी चंद्राने सर्व देवांना एकत्र केले. इंद्र, वरुण, अग्नी, ब्रह्मा, विष्णू असे सर्व देव गणपती बाप्पांच्या सभेत गेले. चंद्राने नम्रपणे मस्तक झुकवले आणि गणपती बाप्पांची क्षमा मागितली. सर्व देवांनी विनंती केली, बाप्पा, चंद्राने आपली चूक मान्य केली आहे. त्याला पश्चात्ताप होत आहे. कृपया त्याच्यावर दया करा. देवांची विनंती आणि चंद्राची लाज पाहून गणपती बाप्पांचे हृदय द्रवले. ते दयाळू होते. त्यांनी शाप पूर्णपणे मागे घेतला नाही, पण तो सौम्य केला. गणपती बाप्पा म्हणाले, शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राला पाहील त्याच्यावर खोटे आरोप होतील. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी न्यायासोबत दयाही दाखवली. त्यामुळेच आजही गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये अशी परंपरा आहे. या गोष्टीतून आपल्याला अतिशय महत्वाचा संदेश मिळतो. माणसाची किंमत त्याच्या रंगावर, वर्णावर, जातीत, उंची ठेंगण्या, जाडबारीकपणा, काळागोरा या बाह्य गोष्टींवर ठरत नाही. बाह्य रूप वेगवेगळे असले तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे वेगळे सामर्थ्य, गुण आणि महत्त्व असते. कोणालाही कमी लेखणे, त्याची थट्टा करणे किंवा त्याच्या रूपावरून हसणे हे चुकीचे आहे. चंद्राने गणपती बाप्पा आणि मूषक राजाचा विरोधाभास पाहून हसल्यामुळे त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागले. या कथेतून हे स्पष्ट होते की अहंकार, गर्व, उपहास आणि भेदभाव हे नेहमीच अयोग्य असतात. समाजात शांतता, प्रेम आणि एकता नांदावी यासाठी प्रत्येकाने समानता, आदर आणि सहानुभूती या मूल्यांचा स्वीकार करायला हवा.
खरा धर्म म्हणजे सर्वांना समान मानणे, कोणताही भेद न करता माणुसकी जपणे होय.